महायुतीच्या राजश्रीताईंचा विजय निश्चित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. वाशिम येथे बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद. महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील यांचा विजय निश्चित आहे. सामाजिक क्षेत्रातील राजश्रीताई यांच्या कामाचा झंझावत पाहून यवतमाळ वाशिमच्या जनतेनं राजश्रीताईंना कौल द्यायचं ठरवलंय, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम येथे माध्यमांशी बोलताना दिली. ते आज दिनांक 24 एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या बाईक रॅलीस वाशिम येथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजश्री पाटील यांच्या विजयाची खात्री दिली आहे. महायुतीच्या उमेदवार सौ राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाशिम शहरातील बाईक रॅलीसह केलेल्या रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टरद्वारे वाशिम शहरात आगमन झालं. स्थानिक विश्रामगृहाजवळून त्यांनी खुल्या जीपमध्ये खासदार भावना गवळी, आमदार लखन माली, खासदार हेमंत पाटील, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील, आमदार मनीषा गायंदे, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा प्रमुख विजय खानसोडे, किशोर देशमुख यांना घेत आपल्या रोड शोसह बाईक रॅलीला प्रारंभ केला. ही रॅली वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आली. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माला अर्पण केली. त्यानंतर पाटण चौक या मार्गी ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकडे जात असताना शहरातील व्यापारी बांधवांनी वाशिमकरांना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. दरम्यान प्रसार माध्यमांशी प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघात राजश्रीताईच विजयी होणार असा आशावाद व्यक्त केलाय. त्याचबरोबर विरोधकांना मतदारांनी केव्हाचाच बाहेरचा रस्ता दाखवायचं ठरवलं आहे असं म्हणत महायुतीचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ.